मात्र त्याआधी जेव्हा हा ताफा मुंबईकडे रवाना झाला तेव्हा घोलप आणि बडगुजर यांच्याशी आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी संवाद साधला, तो आपण बघणार आहोत। आमचे गुरुजी आहेत, गुरुस्थानी आहेत अण्णा गुरुजी, जे अण्णा गणपती मंदिराचे प्रमुख आहेत, ते मातोश्रीवर गेले होते। तिथं मातोश्रीमध्ये त्यांची बैठक झाली, त्यांचं पूजन झालं आणि त्यांनी सांगितलं की बबन घोलप सारखा उमदा कार्यकर्ता तुमच्याकडे आहे, त्याच्यावर जबाबदारी टाका। वहिनींनी सांगितलं की नाही, ते आमच्या रिटायरच्या यादीमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये ते सगळं कुटुंब तिथं होतं। जर मी त्यांच्या रिटायरच्या यादीमध्ये आहे तर मला तिथं गप्प बसून घरी बसून मला थोडंच भागणार आहे। मला लोकांमध्ये काम करायचं आहे, अजून माझी उमेद आहे। मग असं काय बिनसलं तुमचं ठाकरेंबरोबर, ज्या संजय राऊतांचे तुम्ही राईट हँड निकटवर्तीय मानले जात होते, त्याच राऊतांनी तुमची हकालपट्टीची घोषणा करावी? तुम्ही जो प्रश्न मला केलेला आहे तोच प्रश्न मी त्यांना केलेला आहे की माझी चूक काय आहे। मला चूक स्पष्टीकरण दिलं तर मला बरं होईल, परंतु तात्काळ त्यांनी हकालपट्टी केली। मी एका प्रेसला हजर नव्हतो, मी जळगावला गेलो होतो माझ्या कौटुंबिक प्रोग्रामसाठी आणि इकडं पाहतो तर त्यांनी लगेच तडकाफडकी हकालपट्टी केली। आमचे कार्यकर्ते सर्व संभ्रमात पडले की असं काय घडलं, असं काय झालं, अचानक पक्षाने हकालपट्टी केली। मलाही समजलेलं कोड आहे। तुम्ही एका कार्यक्रमामध्ये ज्या ठिकाणी गिरीश महाजन होते, त्या गिरीश महाजनांनी पक्षावर टीका केली, तेव्हा तुम्ही त्यांच्या शेजारी उभे होते, असा तुम्हाला राऊतांनी मेसेज केलेला होता। तो नेमका कसा आहे, काय त्याचं उदाहरण आहे? तुम्हाला मेसेज देखील केला होता। विलास शिंदेंचा मुलीचा विवाह सोहळा होता आणि त्या सोहळ्याला सर्व मान्यवर त्या ठिकाणी आलेले होते। म्हणजे अरविंद सावंतसुद्धा होते, शिवसेनेची अनेक मंडळी होती, भारतीय जनता पार्टीचे अनेक लोक त्या ठिकाणी होते, गिरीश महाजन साहेब पण त्या ठिकाणी होते। पण तो उपस्थित असताना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम होता त्या ठिकाणी। त्यांनी शुभेच्छा दिल्यात आणि मी त्यांच्या शेजारी उभा होतो, त्या कारणावरनं जर माझी हकालपट्टी होत असेल तर मला असं वाटतं चुकीचं आहे। प्रश्न, मध्यंतरी तुमच्यावर अनेक प्रकारचे आरोप झाले, पर दहशतवाद्यांबरोबर तुमचे संबंध आहे असं त्यांनी जोडण्याचा प्रयत्न केला आणि तुमचे फोटो व्हायरल करण्याचा प्रयत्न केला, त्याला देखील तुम्ही सामोरे गेला। ते नेमकं प्रकरण काय होतं, त्यातून तुम्ही कसे बाहेर पडलात आणि आता त्याची काय सगळी परिस्थिती आहे? राजकीय विरोध होता, डॅमेज करण्याचा प्रयत्न होता आणि त्या सर्व प्रक्रियेमधनं, न्यायालयीन प्रक्रियेमधनं मी निश्चितपणाने बाहेर पडलो। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। सुधाकर बडगुजर आपल्या बरोबर आहे। भाऊ, आपण घोलप नानांच्या हातात हात घातलाय, हा कायम राहील का? निश्चितपणे या मागेही होता आणि यापुढे राहील। इतक्या मोठ्या संख्येनं हे कार्यकर्ते, हे नगरसेवक घेऊन आलेला आहात, काय दाखवायचा प्रयत्न? 50% बसेस आलेल्या नाही, पोहोचले नाही, ट्रॉफिक मध्ये अडकलेले आहे। या निमित्त हे शक्ती प्रदर्शन का केलं गेलं? कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे। ठाकरे गटाला दाखवण्याचा प्रयत्न आहे बडगुजर काय नाही, ज्यांनी आपला अनादर केला आणि भाजपने माझा आदर केला ते महत्वाचं आहे। मंत्री नितेश राणे यांचा बडगुजर यांच्याविषयी विरोध होता, तो आता मावळलेला आहे। विशेष म्हणजे नितेश राणे यांनी बडगुजर यांचे थेट अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकांसोबतचे फोटो शेअर केलेले होते। त्यावेळी मोठ्या प्रमाणात राजकारणही झालं, पण यापूर्वी बडगुजरांना कडाडून विरोध करणाऱ्या मंत्री नितेश राणेंची आता मात्र भूमिका बदललेली आहे। नितेश राणेंनी दिलेल्या सावध प्रतिक्रियेमुळे चर्चांना उधाण आलंय। जो दाऊदचा जवळचा साथीदार, त्याच्याबरोबर उबाटा सेनेचा अगर महानगर प्रमुख नाशिकचा, तो अशा पद्धतीच्या पेरोलवर असताना अगर त्याच्यावर पार्ट्या करत असेल, प्रामुख्याने पेरोलवर असताना तुम्ही पार्ट्याच करू शकत नाही, पण तरी पण एका राजकीय पक्षाचा बडगुजरांच्या हल्लीचा प्रवास हा हिंदुत्वाच्या दिशेने फार जोमाने सुरू आहे। त्यांचा स्वतःचा मुलगा आमच्या हिंदू सकल मोर्चे जे काही महिन्या अगोदर त्या भागामध्ये निघाले, त्यांचे स्वतःचा मुलगा त्या हिंदू सकल मोर्चामध्ये खांद्याला खांदा लावून हिंदुत्वाचा विषय आमच्याबरोबर घेतोय किंवा मोठ्या धोरणाने आवाज करतोय। आणि म्हणून मला असं वाटतं, कोण हिंदुत्व अगर भक्कम होत असेल, हिंदुत्वासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून काम करायला तयार असेल, तर कोणाला काय आक्षेप घ्यायची गरजच नाही। सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आहे आणि त्यामुळं
जोपर्यंत तिथे स्थानिक आमचे सर्व टीम, आम्ही जेव्हा पक्षप्रवेश करतो तेव्हा स्थानिक जे टीम असतं किंवा स्थानिक पदाधिकारी असतं किंवा स्थानिक आमदार खासदार असतं, त्यांचं सर्वांचं कन्सेन्सस झाल्याशिवाय, एकमत झाल्याशिवाय पक्षप्रवेश साधारणतः आमच्याकडे होत नाही. सुधाकर बडगुजरच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही. या संदर्भात अजूनही माझ्यापर्यंत काही माहिती नाही. तर मंगळवार जो असतो हा मंगळवार हा प्रवेशासाठीच ठेवलेला असतो. त्यामुळे त्या संदर्भात आजचे जे टायमिंग्स आहेत ते दुपारच्या नंतर, कॅबिनेटच्या नंतरचे टायमिंग्स आहेत. त्यामुळे दुपारच्या नंतरही काहीतरी आपल्याला बातमी अपेक्षित असेल. त्यामुळे दुपारच्या नंतर जसं मी म्हटलं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या गुलदस्त्यात असतात. त्यामुळे गुलदस्त्यात असणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या थोड्या गुलदस्त्यात राहणं पण फार गरजेचं असतं. त्यामुळे 3 वाजता आपण ठरवू. घोलप आणि बडगुजर आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईमध्ये दाखल झाले. मरीन ड्राईव्हला ते एकत्रित आले आणि त्यानंतर चालत शक्तीप्रदर्शन करत शेकडो हजारो कार्यकर्त्यांसह ते आता दाखल झालेले आहेत भाजपच्या कार्यालयामध्ये. हे भाजपचं कार्यालय आहे, पूर्णपणे भरलेलं आहे, तुडुंब भरलेलं आहे भाजपचं कार्यालय. अशी माहिती मिळते आहे की मंत्री गिरीश महाजन यांनी आपलं वजन वापरलं भाजपत बडगुजर यांच्या प्रवेशाकरता. आणि नाशिकमध्ये मात्र भाजपचा एक गट नाराज आहे, तरी देखील त्यांना समजवण्याचं काम केलं जाईल अशी शक्यता व्यक्त होते आहे. पण बडगुजर आणि घोलप या दोघांचा पक्षप्रवेश आज होतोय. रवींद्र चव्हाण कार्याध्यक्ष हे सुद्धा या पक्षप्रवेशाला असणार आहेत उपस्थित अशी माहिती मिळते आहे. अजूनसुद्धा मंत्री गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाण हे दोघे समोर कार्यालयामध्ये दिसत नाही आहेत. पण घोलप, बडगुजर, त्यांचे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि माजी नगरसेवकसुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत. खूप मोठ्या संख्येने शक्तीप्रदर्शन करत बडगुजर प्रवेश करत आहेत. बडगुजर यांना ज्ञात नसताना अचानकपणे त्यांची हकालपट्टी करण्यात आली. संजय राऊतांना मग विचारलं देखील की का हकालपट्टी केली जाते, तर त्यांनी मला कुठलंही समाधानकारक उत्तर दिलं नाही असं बडगुजर आमच्या न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी बोलताना म्हणाले. उबाठाच्या नेत्यांच्या यादीमध्ये रिटायर नेते म्हणून घोलप यांचा उल्लेख आहे असं मला सांगण्यात आलं. त्यामुळे मी नाराज आहे आणि म्हणून मी नाशिकच्या माझ्या कार्यकर्त्यांच्या कामाकरता, नाशिकच्या विकासाकरता भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे असं घोलप यांनी सांगितलं. या दोघांच्या एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया न्यूज 18 लोकमतवर तुम्ही बघितल्यात. लक्ष्मण घाटोळ यांनी या दोघांशीही संवाद साधला. हजारोंची एक शेवटची जी तुम्ही दृश्यांची विंडो बघताय ती आपल्याला नाशिकचा हायवे दिसतोय. हजारो कार्यकर्त्यांसह रवाना झालेले बडगुजर आणि घोलप ज्यांचं एरियलद्वारे घेतलेलं दृश्य आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. समृद्धीने आले तो समृद्धी महामार्ग होता जेथून ते मुंबईमध्ये आले. मरीन ड्राईव्हला एकत्र जमले. 25 बसेस घेऊन ते आले. एवढ्या मोठ्या संख्येनं शक्तीप्रदर्शन बडगुजर आणि घोलप करतायत. ही जी दृश्य आहेत एका बाजूला ती कार्यालयातली आहेत आणि दुसऱ्या बाजूला जी दृश्य आहेत ती मरीन ड्राईव्ह ते कार्यालय म्हणजे वॉकेबल डिस्टन्स आहे. तर